नमस्कार. कधीकधी ना सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्टी त्या असतात ज्या खरं तर तिथे नसतात. आज आपण अशाच एका साहित्यिक रहस्याबद्दल बोलणार आहोत. एक अशी कथा जी कागदावर आहे पण ती तिथे नाहीये, किंवा आपल्याला तसं वाटतं. चला तर मग बघूया काय आहे हे प्रकरण. तर बघा, हा जो मजकूर आहे तो आहे जातक कथांमधून, बौद्ध साहित्यातला एक खूप महत्वाचा ग्रंथ. पण यात काहीतरी गडबड वाटतेय, नाही का? म्हणजे बघा ना, इथे कथा कुठे आहे? कथेच्या जाडी फक्त एकच ओळ लिहिलेली आहे. हाच हाच तर मेन प्रश्न आहे. जातक कथांच्या लिस्टमध्ये नंबर 517 वर एक पूर्ण कथा हवी होती, पण इथे तर फक्त एक रेफरन्स दिलाय. मग मूळ कथा गेली कुठे? तर हे प्रकरण असं आहे की एका प्रचंड मोठ्या आणि प्रसिद्ध कथासंग्रहातून एक अख्खी कथाच गायब आहे. द कर्कस जातक असं नाव आहे, पण आत काहीच नाही. नोंद पूर्णपणे रिकामी. आता साहजिक आहे, हे बघून कुणालाही काय वाटेल की अरे, लिहिताना काहीतरी चूक झाली असेल, प्रिंटिंग मिस्टेक असेल, किंवा कदाचित ती कथा नंतर ॲड करायची राहून गेली असेल. पण खरंच इतकं सोपं आहे का हे? एक मिनिट थांबा. आपण ह्याला एक चूक म्हणून सोडून देण्याऐवजी एक कोडं मानलं तर? काय माहीत, कदाचित ह्या रिकाम्या जागेतच उत्तर लपलेलं असेल, काहीतरी क्लूज असतील. चला, आपण यातले एक एक तुकडे जोडून बघूया. ठीक आहे, तर पहिला क्लू क्रमांक 517. आता या नंबरवरून एक गोष्ट तर पक्की आहे की ही नोंद काही सुटी नाहीये. ती एका मोठ्या कलेक्शनचा भाग आहे, ज्यात अशा शेकडो कथा आहेत आणि प्रत्येकीला असा एक खास नंबर दिलेला आहे. ओके, दुसरा क्लू. कथेचं नाव दकरखस जातक. आता दकरखस म्हणजे काय? तर पाण्यातला राक्षस. म्हणजे ही गोष्ट आहे पाण्यातल्या राक्षसाच्या जन्माची. बरं, नावावरून तरी कथेचा विषय काय असेल याचा थोडा अंदाज येतोय. आणि तिसरा महत्वाचा क्लू, सोर्स काय आहे? तर जातक खंड 5. यावरून हे स्पष्ट होतं की आपण एका प्रचंड मोठ्या, म्हणजे अनेक व्हॉल्यूम्समध्ये विभागलेल्या प्राचीन ग्रंथाबद्दल बोलतोय. हे काही साधासुद्धा पुस्तक नाहीये. आतापर्यंतचे क्लूज तर ठीक आहेत, पण आता आपण येऊया त्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, त्या एका वाक्याकडे जे या सगळ्या रिकाम्या जागेचा अर्थच बदलून टाकतं. खरं तर ह्याच वाक्यात या पूर्ण रहस्याची किल्ली लपलेली आहे. वाक्य काय आहे? हे सर्व महाउम्मग जन्मामध्ये सांगितले जाईल. नीट बघा, हे वाक्य असं म्हणत नाहीये की माफ करा, कथा हरवली आहे. नाही, हे तर वाचकाला एक डायरेक्ट इन्स्ट्रक्शन देत आहे, एक सूचना देत आहे. याचा अर्थ काय होतो की ही काही चूक नाहीये, हे मुद्दाम लिहिलेलं आहे. हे वाक्य वाचकाला सांगतंय की अरे, कथा इथे नाही, ती तुम्हाला दुसरीकडे मिळेल. एक प्रकारचं वचनच आहे हे. आणि इथेच तो आहा मोमेंट आहे, जिथे हे सगळे क्लूज एकत्र येतात आणि या रिकाम्या नोंदीचा खरा उद्देश आपल्या समोर येतो. आता बघा, हे कोडं कसं सुटतं ते. साहित्यिक भाषेत याला अंतर्गत संदर्भ किंवा इंटरनल रेफरन्स म्हणतात. म्हणजे किती हुशारीची पद्धत आहे बघा. ग्रंथ स्वतःच वाचकासाठी एक गाईड बनतो. जसं काही आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दिशा दाखवली जातेय, तसंच काहीसं. म्हणजे विचार करा, त्या काळातला वाचक काय करेल? तो येईल नोंद क्रमांक 517 वर, तिथे दिलेली सूचना वाचेल आणि मग ती कथा शोधायला थेट महाउम्मग जन्म या दुसऱ्या कथेवर जाईल. किती सोपं आणि किती प्रभावी. याचाच अर्थ ही नोंद म्हणजे कथा नाहीच मुळी. हा तर एक साईनपोस्ट आहे, एक दिशादर्शक स्तंभ, जो फक्त योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी तिथे ठेवला गेला आहे. बरं, आता थोडं मोठ्या चित्राकडे बघूया. हे सगळं ठीक आहे, पण या छोट्याशा शोधाचं महत्त्व काय? प्राचीन साहित्य समजून घेण्यासाठी ही रिकामी कथा आपल्याला काय सांगून जाते? फरक बघा, आपल्याला आधी काय वाटत होतं आणि खरं काय निघालं. जी गोष्ट एक रिकामी नोंद किंवा प्रकाशनातली चूक वाटत होती, ती प्रत्यक्षात एक नॅव्हिगेशन टूल निघाली, एका मोठ्या स्ट्रक्चरल डिझाईनचा हिस्सा निघाली. आणि यातून एक जबरदस्त गोष्ट समोर येते. ती म्हणजे प्राचीन ग्रंथ हे फक्त कथांचा कलेक्शन नव्हतं. नाही, ते खूप विचारपूर्वक एका सिस्टमने रचलेले होते. त्यात माहिती ऑर्गनाईज करण्याची एक अत्यंत प्रगत पद्धत होती. म्हणजे ह्या सगळ्या विश्लेषणाचं सार काढायचं झालं तर एकाच वाक्यात सांगता येईल. नोंद क्रमांक 517 ही चूक नव्हती, तो एक मार्गदर्शक होता. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतो की आजूबाजूला पुस्तकांमध्ये, इतिहासात अशा कितीतरी रिकाम्या जागा असतील ज्या आपल्याला चुका वाटतात, पण खरं तर त्या योग्य दिशेने नेणारे लपलेले नकाशे आहेत. यावर विचार करण्यासारखा आहे, नाही का?